कैरीचं पन्ह तर आपण दरवेळेलाच करतो. ह्या वेळेला या पद्धतीने अननसाचं पन्ह करून बघा, नक्की आवडेल. हाय, हॅलो, नमस्ते. फ्रॉम इंडियन किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण अननसाचं पन्ह कसं करायचं ते बघणार आहोत. खूपच चविष्ट आणि मस्त थंडावा देणारं असं हे अननसाचं पन्ह असतं. अननस इथे मी बाहेरून कवर काढून आणलेला आहे आणि आपण हे साधारण मध्यम आकाराचं अननस घेतलेलं आहे आणि छान पिकलेलं अननस बघायचंय. थोडं कचरट जे हिरवट अननस असतात ते घ्यायचे नाहीयेत, ते जरा जास्त आंबट असतात. पिवळसर झालेले जे वरचं कवर पिवळं झालेलं असतं असं अननस बघून आणलं तर ते गोड असतं. तर या पद्धतीने आपण ह्याचे छान छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत आणि ह्याला आपल्याला टाकायचं आहे एका भांड्यामध्ये. त्यामध्ये आपण थोडंसं पाणी पण टाकून घेणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता सगळ्या अननसाचे मी इथे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. छोटे तुकडे केलेत म्हणजे हे पटकन शिजतं, जास्त वेळ लागत नाही. हे आपण यामध्ये काढून घेतलेलं आहे. यामध्ये टाकूयात 1 कप पाणी आणि हे कुकरला 3 शिट्ट्या आपण याच्या करून घ्यायच्या आहेत. हे कुकरमध्ये शिजवून झालेलं आहे, थंड करून घेतलेलं आहे. आपण याला मिक्सरला बारीक करून घेऊया आणि हे मी मिक्सरला बारीक वाटून घेते. तोपर्यंत आवडत असेल व्हिडिओ तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर आपलं हे छान असं बारीक झालेलं आहे. पण ह्याला एका कढईमध्ये काढून घेणार आहोत. तर या ठिकाणी तुम्हाला हवं तर तुम्ही हे आत्ताच गाळून घेतलं तरीही चालेल किंवा तसंच घेतलं तरी चालेल. आणि यामध्ये आपण टाकणार आहोत पाव कप साखर. तर साधारण आपलं हे जे अननस होतं हे 1 कप भरलेलं, त्यामुळे आपण यामध्ये पाव कप साखर टाकणार आहोत. साखर तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता. जर अननस खूप आंबट असेल तर साखरेचं प्रमाण थोडं वाढवलं तरी देखील चालेल. तर आपण हे जे करतो आहोत हे जसं आपण कैरीचं पन्ह करतो त्या पद्धतीने ह्याला शिजवून घेणार आहोत साखरेच्या ह्याच्यात. आणि आता आपण जे उकडण्यासाठी पाणी टाकलं होतं ते उरलेलं पाणी आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आणि याला व्यवस्थित एकसारखं हलवत आपल्याला साखर पातळ करून घ्यायची आहे. पाणी थोडंसं आटलं जाईल एवढं इथपर्यंत आपल्याला याला ठेवायचं आहे. तर असं न करता जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अननस फक्त मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आणि ते बारीक करत असताना साखर त्यामध्ये टाकायची आणि गाळून घेतलं की आपलं सरबत तयार. जसं आपण कैरीचं पन्ह देखील करतो, कैरी उकळून घेतो, त्यामध्ये साखर टाकतो तसंच आणि बारीक करून घेतो. तर त्याच पद्धतीने तुम्ही याला देखील करू शकता. तर साधारण एक 5 ते 6 मिनिटं आपल्याला लागले मंद आचेवर. याला आपण या पद्धतीने उकळून घेतलं. साखर टाकल्यामुळे साखरेचं पाणी याला सुटतं, त्यामुळे हे थोडंसं अजून पातळ होतं. तर यामध्ये आपण टाकणार आहोत एक 4-5 मिनिटानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत जिरं पावडर, काळं मीठ आणि याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा चाट मसाला किंवा लिंबू देखील टाकू शकतात. त्याने आता थोडासा असा टँगी फ्लेवर येतो. आणि ह्याला सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. यामध्ये टाकूयात थोडंसं साधं मीठ, ज्याने चव छान येईल. आणि याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आपल्याला. अगदी हलकीशी उकळ आली, मिनिट अर्धा मिनिट भरात, की आपण गॅस बंद करणार आहोत. आणि यानंतर हे थंड करून आपण याला गाळून घेणार आहोत. तसंच ठेवायचं नाहीये, कारण अननसाला काही काटे असतात आणि ते जर यामध्ये राहिले तर ते आपल्याला त्रास देण्याची शक्यता असते, म्हणून आपण हे गाळून घेणार आहोत. तर इथे हे आपलं थंड झालेलं आहे. तर इथे हे गाळून घ्यायचं आहे. तर मी आधी थोडंसं गाळून घेते आणि पुढे काय करायचं आहे आपण हे कसं बनवतो ते बघणार आहोत. बाकीचं मी नंतर हे गाळून सगळं बाटलीमध्ये भरून ठेवणार आहे. या पद्धतीने केलेलं पन्ह साधारण 8-15 दिवस सहज टिकतं, जास्त सुद्धा टिकेल. पण मुळात म्हणजे हे राहतच नाही, असंच संपतं. तर आपण हे आता साधारण एक मोठा चमचा ग्लासमध्ये घेणार आहोत
आणि हे असे दोन्ही ग्लास मी याच्याने भरून घेते. तुम्हाला हवं तर तुम्ही हे दोघं साध्या पाण्याने घेऊ शकतात किंवा यामध्ये सोडा देखील वापरू शकतो. प्लेन साधा जो सोडा असतो आपला तो यामध्ये टाकायचा आहे. तर दोन्ही ग्लासमध्ये आपण हे काढून घेतलंय. एका ग्लासमध्ये टाकते मी थंड साधं पाणी आणि एका ग्लासमध्ये टाकणार आहे सोडा. तसंच यामध्ये मी आईस क्यूब्स आणि पुदिन्याच्या पानाने सजवणार आहे. तुम्हाला हवं असेल तर असं प्लेन देखील ठेवू शकतात. अतिशय चविष्ट आणि थंडगार असं हे पन्ह मस्त लागतं. तुम्ही देखील करून बघा आणि आवडलं तर कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत नमस्ते.